2026 मध्ये डॉक्टरांच्या माध्यमातून झोपेवर एक नवीन संशोधन आता करण्यात आलं आहे। यामध्ये आता असं सांगण्यात आलं आहे की तुमच्या झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कॅन्सर आणि हार्ट अटॅक यासारखे गंभीर आजार पुढे जाऊन या ठिकाणी होत असल्याचं आता संशोधनामध्ये समोर आलं आहे। त्यामुळे तुमची दररोज झोपण्याची जी काय पद्धत आहे ती आता इथून पुढे ठरवणार की पुढे जाऊन तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे गंभीर आजार होऊ शकतात। हार्ट अटॅक, कॅन्सर यासारखे गंभीर आजार नेमकं तुमच्या झोपण्याच्या या वाईट सवयीमुळे होऊ शकतात। मग तुम्हाला कशा पद्धतीने इथून पुढे झोपले पाहिजे, झोपण्याची योग्य पद्धत काय आहे, आपली बॉडी शांत ठेवण्यासाठी व आपल्या शरीरामधील जे काय नाजूक अवयव आहेत तर ते निरोगी राहण्यासाठी 8 तासांची झोप ही प्रत्येकाला घ्यावीच लागते। परंतु तुम्ही झोपता कसे यावर तुम्ही आजारी पडणार आहे की नाही हे आता ठरत असल्याचं आता संशोधनामध्ये सिद्ध झालं आहे। तुमचं आरोग्य इथून पुढे कसं राहील ते ठरवते तुमची झोपण्याची योग्य पद्धत, तुमची झोपण्याची पोझिशन। आजकाल प्रत्येकाला झोपण्याची पद्धत या ठिकाणी वेगवेगळी असते। कोणी एका अंगावर झोपतं, कोणी पालतं झोपतं, तर कोणी उतानं झोपतं। कोणाचे पाय वर असतात तर कोणाचे हात वर असतात। कोण पायाची घडी घालून या ठिकाणी झोपतं तर कोण पायाची तिडी घालून झोपतं, तर काही जण हाताची घडी घालून झोपणारी लोक देखील आपण पाहिले आहेत। जगात जितके लोक असतील तितक्या झोपण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत। आपण रात्रभर कसे झोपतो, आपली झोपण्याची पोझिशन नेमकं कोणत्या प्रकारची आहे यावर काही अभ्यास या ठिकाणी करण्यात आला आहे। या अभ्यासामध्ये असं निदर्शनास आलं आहे की झोपेची पद्धत जर तुमची चुकली तर तुम्हाला प्रचंड मोठे आजार होऊ शकतात। यामध्ये एक चुकीची झोपेची सवय जर तुमची असेल तर तुम्ही लवकरच कॅन्सरला देखील बळी पडू शकता, हार्ट अटॅक येण्याचा देखील धोका वाढू शकतो। व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण झोपेच्या संदर्भात झालेल्या एक 2026च्या नवीन अभ्यासाविषयी माहिती घेणार आहोत। तसेच तुमचं वय वर्ष 50 ओलांडलं असेल आणि तुम्हाला झोपेचं काही केल्याने या ठिकाणी येत नसेल, म्हणजे रात्री 2 वाजले असतील, 3 वाजले असतील, अजिबात झोपच लवकर लागत नसेल, तर यावरती 2 घरगुती उपाय देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे 8 ते 10 तासांची झोप तुम्हाला लगेच लागणार आहे। आता जर तुम्ही चुकीची या पद्धतीची झोप घेतली किंवा चुकीच्या पद्धतीची झोप घेत असाल तर आपल्या शरीरावर याचा काय काय फरक पडतो, वाईट कोणते परिणाम होतात याविषयी माहिती घेण्याचा अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये प्रयत्न करणार आहोत। डॉक्टर काय म्हणतात, लोकांना झोप म्हणजे एकदम किरकोळ वाटते, कसे झोपलं तर आपल्या आरोग्याला काही होणार नाही असं लोकांना वाटतं। परंतु डॉक्टरांच्या नवीन संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की जर तुम्ही अशा पद्धतीची चुकीच्या पद्धतीने झोप घेत असाल तर हृदयरोग, कॅन्सर, अल्झायमर असे गंभीर आजार देखील पुढे जाऊन तुम्हाला चुकीच्या झोपेच्या पद्धतीमुळे होऊ शकतात। आत्ताच झालेल्या एका अभ्यासात असं लक्षात आलं आहे की ज्या लोकांची झोप चांगली होत नाही, ज्यांची झोपण्याची पद्धत चुकीची असते, तर 24 तासात सलग 2 दिवस जर तुम्हाला झोप चांगली मिळाली नाही तर तुमच्या मेंदूमध्ये सर्वात पहिल्यांदा ग्लुकोजची कमतरता भासते आणि ग्लुकोजची कमतरता भासल्यामुळे अगदी विचार करताना देखील चुका माणसाकडून होत असतात आणि बऱ्याच वेळा ॲक्सिडेंटचे गाडी चालवताना देखील कारण होऊ शकतं। झोपण्याची तुमची पद्धत कशी असावी, तुम्ही उताने झोपता की सरळ झोपता, पालथे झोपता का, एका अंगावर झोपता का, कोणती तुमची पद्धत आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचं आरोग्य या ठिकाणी कसं राहणार हे ठरू शकतं। कुठले आजार तुम्हाला होतील हे लक्षात येतं। पहिल्या पद्धतीची झोप जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते। जर अशा पद्धतीची दुसरी झोप जर तुम्ही घेत असाल तर अटॅकचा धोका यामुळे वाढू शकतो। जर तिसऱ्या पद्धतीची झोप चुकीच्या पद्धतीने घेत असाल तर कॅन्सरला तुम्ही बळी या ठिकाणी पडू शकता। त्यामुळे ही माहिती व्यवस्थित लक्ष देऊन 2 मिनिटे आता बघायचं आहे। सगळ्यात आधी या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं आहे की नेमकं झोपेवर काय काय अवलंबून असतं। अभ्यासात असं लक्षात आलंय की माणसाच्या झोपेवर त्याच्या आरोग्याच्या संबंधित प्रत्येक गोष्टी अवलंबून असतात। त्याच्या शरीरात असलेला रक्तप्रवाह, मणक्याचं कार्य, त्यांच्या हार्मोन्स, हृदयाचं कार्य, ब्लड प्रेशर, ऑक्सिजनचा वाटा, स्नायूंचं कार्य, आता हाडकांचं कार्य, अशा सर्व गोष्टी तुमच्या झोपेच्या पोझिशनवर अवलंबून असतात। आता झोपेची पोझिशन 3 प्रकारच्या असू शकतात। एक म्हणजे आता एका अंगावर झोपणे, मग तो राईट साईडला झोपू शकतो किंवा लेफ्ट साईडला झोपू शकतो, उताने झोपणे किंवा पालथी झोपणे, अशा 3च पोझिशन असतात। आता काय होतं, बरेच लोक आता उताने झोपत असतील तर लेफ्टला झोपलं तर बरं आहे, पण राईटला झोपलं म्हणजे उजव्या बाजूला उजव्या कुशीवर जर झोपत असतील तर तुम्हाला मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी होऊ शकतो। गंभीर माहिती आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका।
उजव्या कुशीवर झोपायला पाहिजे, डाव्या कुशीवर की आता उतानं की पालतं झोपायला पाहिजे, कशा पद्धतीने नेमकं तुम्हाला झोपायला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील, कुठल्या पोझिशनमध्ये झोपल्यावर आरोग्याचे सगळ्यात मोठे दुष्परिणाम होतात हे आपण स्टेप बाय स्टेप आता इथून पुढे जाणून घेऊया. फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. पहिल्यांदा पाहूया की राईट साईडला म्हणजेच उजव्या कुशीवर झोपणाऱ्या लोकांना काय काय प्रॉब्लेम होतात, त्याच्या मागचं सायन्स देखील काय काय आहे हे समजून घेणार आहोत. आता नेमकं तुमचं वय वर्ष 50च्या पुढे असेल तर नेमकं तुम्हाला 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत झोपच लागत नसेल तर काय काय उपाय करायचे ते देखील सांगतो. आता काय होतं बघा, बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी जेवण करतो, ते जेवण केल्यानंतर अन्न आपल्या अन्न नलिका ते या ठिकाणी एपोसॅप या नावाचा एक पाईप असतो आणि त्या पाईपमध्ये जाऊन आपल्या पोटामध्ये पोचतात. मग या पोटामध्ये पोचल्यानंतर तिथे गॅस्ट्रिक ॲसिड नावाचं एक ॲसिड असतं, तिथे येतं आणि खाणं तिथे पचन होत असतं आणि या ठिकाणी जो काय पाईप असतो किंवा ही जी अन्नलिका असते पोटातील हिला एक वॉल म्हणजेच एक दरवाजा या ठिकाणी असतो आणि खाली अशा पद्धतीने तो दरवाजा जोडला असतो. जे काय तयार झालेलं ॲसिड आहे ते कधीच वर येणार नाही, ते तिथेच राहील. अशा प्रकारचं एक ऑल या ठिकाणी आता अरेंजमेंट केलेला असतो. त्यामुळेच माणूस या ठिकाणी वाकला किंवा या ठिकाणी आता व्यवस्थित तोंड जरी खाली असलं तरी सुद्धा तुमचं खाल्लेलं बाहेर येत नाही हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा ऑल एक अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेला असतो. मग माणूस जसं आजारी पडल्यानंतर किंवा वय झाल्यानंतर तो जो काय वॉल आहे तर तो हळूहळू प्रॉब्लेम द्यायला सुरुवात करतो, तो थोडासा ढिल्ला व्हायला सुरुवात होतो. मग अशा पद्धतीमध्ये जेव्हा रात्री आपण जेवण करून झोपतो, अन्न नलिकेतून अन्न पोटात ज्या वेळेस जातं ॲसिड तयार होतं तर तुम्ही डाव्या बाजूला झोपलेला असाल, कारण की आपलं पोट हे डाव्या बाजूला असतं. जर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी होत नाही डाव्या बाजूला झोपल्यानंतर, भलेही तुमचा वॉल काम करत नसेल तरी पण ज्या वेळेस तुम्ही उजव्या बाजूने झोपायला लागाल तर तो वॉल या ठिकाणी खराब झालेला असेल, ऑल काम करत नसेल तर ते काही ॲसिड जे आहे तर ते वरपर्यंत येतं आणि हळूहळू वरपर्यंत येऊन ते अगदी छातीपर्यंत येतं. भरपूर लोकांना यामुळे छाती जळजळ छाती चमक निघणे, प्रचंड मोठी ॲसिडिटी पोटामध्ये तयार होणे, अशा प्रकारचे गंभीर आजार या ठिकाणी आता होत असतात, झोपेनंतर होत असतात. त्याचं कारण आहे एका डॉक्टरशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगण्यात आलंय की कोणत्याही ॲसिडिटीला माणसाने कधीच कमी लेखलं नाही पाहिजे, अगदी लक्षपूर्वक ॲसिडिटीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ही ॲसिडिटी जर तुम्ही आता या ठिकाणी इग्नोर केली आणि अन्न नलिकेत नेहमी जर आता ही ॲसिडिटी जाता राहिली तर या ठिकाणी कॅन्सर देखील होऊ शकत असतो. आता याचं बरोबर उजव्या साईडला झोपणाऱ्यामध्ये अजून एक असा प्रॉब्लेम होतो, ते म्हणजे ॲरेटॉन नावाची एक शिर असते पोटामध्ये, जी हृदयामधून आपल्या शरीराच्या खाली सर्व भागामध्ये रक्त पोचवण्याचं काम करत असते. आता ही सुद्धा जी रक्तवाहिनी आहे तर ही सुद्धा थोडीशी डाव्या बाजूला वळलेली असते, म्हणजे डाव्या बाजूला ही जास्तीत जास्त झुकलेली असते. मग जर आपण लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला झोपत असाल तर फारसा प्रॉब्लेम येत नाही, आरामात आपलं हृदय सगळीकडे रक्त शरीरामध्ये पोचू शकतं. पण तेच जर तुम्ही उजव्या कुशीवर जर झोपत असाल तर तुमच्या हृदयाला खाली रक्त पोचवण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते आणि शरीरामध्ये विविध प्रॉब्लेम्स यामुळे होऊ शकतात. त्यामुळे डाव्या कुशीवर जितके जास्त वेळ तुम्ही झोपाल तितकं जास्त तुमचं हृदय या ठिकाणी आता व्यवस्थित काम करतं. त्यानंतर रक्ताभिसरणाच्या बरोबरच एक त्या ठिकाणी लिपोन्टिक सिस्टीम नावाचं एक सिस्टीम शरीरामध्ये असतं. हा लिपोन्टिक सिस्टीम शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमतांचं कार्य करत असतं. आयुर्वेदामध्ये कोणतीही बिमारी ठीक करायची असेल तर लिपोटिक सर्क्युलरी सिस्टीमचा सगळ्यात आधी इलाज केला जात असतो. आता खूप इम्पॉर्टंट सिस्टीम आहे, याच्यामध्ये देखील एक विशेष प्रकारचं पूर्ण शरीरामध्ये या ठिकाणी पसरवलं जातं. हा सुद्धा एक डॅमेज होऊ शकतो, हा सुद्धा थांबला जाऊ शकतो. त्यामुळे शरीरात प्रचंड मोठे आजार होऊ शकतात, ब्लड प्रेशर, कॅन्सर सारखे प्रचंड मोठे आजार होऊ शकतात. आता दुसरी पोझिशन आहे ब्लॅक बॅक स्प्लिंग, त्या ठिकाणी पोझिशन म्हणजेच उताने झोपणे. तुम्ही जर उताने झोपत असेल तर लक्षपूर्वक बघा, उताने झोपणे जे म्हणजे वर तोंड करून झोपणे. उताने त्या ठिकाणी झोपत असतील, पाठीवर झोपत असतील तर या पोझिशनचा कोणताही फायदा नाही आहे, तोटाही नाही आहे आणि फायदा तर नाहीच नाही आहे, पण तोटा देखील या ठिकाणी आता नाही आहे. एक छोटासा तोटा यामध्ये आहे, तो म्हणजे जी लोक घोरतात
म्हणजे ज्या लोकांना घोरायची सवय असते ती लोक जास्त प्रमाणात जी घोरत असतात, घोरण्याचं प्रमाण या ठिकाणी त्यांचं वाढू शकतं आणि घोरण्याचं प्रमाण या ठिकाणी जर वाढलं तर यामध्ये झोपल्या झोपल्या श्वास बंद होण्यासाठीचा जो काय आजार आहे तर तो स्लीप एप्रिया या ठिकाणी याला म्हणतात, आजार होण्याची शक्यता जास्तीत जास्त या ठिकाणी असते। त्यानंतर तिसरी झोपण्याची पद्धत आहे पालतं जर झोपत असाल तर पालतं झोपण्यामुळे काय होतं बघा, पालतं झोपण्याची म्हणजे पोटावर झोपण्याची जी काय पद्धत आहे तर ती या ठिकाणी खराब पद्धत आहे, ज्यामध्ये मणका हा सरळ तुमचा राहत नाही, यामुळे मान देखील सरळ राहत नाही, यामुळे मणका दुखण्याचे आजार वाढू लागतात। या व्यतिरिक्त आपली जी पचन क्षमता आहे त्या तुम्ही पालतं झोपल्यामुळे यामुळे जास्त काम त्या पचनक्रियेला करावं लागतं आणि यामुळे आपली जी बॉडी आहे तर ती 25% जास्त ऊर्जेची या ठिकाणी आता त्याला गरज येत असते। त्यामुळे जे पालतं झोपणारे लोक आहेत ते नेहमी थकलेले असतात, कुबड्या काढून असतात, कारण की त्यांच्या बॉडीमध्ये पूर्ण सर्क्युलेशन व्हायला बॉडीला एनर्जी जास्त लागते आणि त्यामुळे ते नेहमी थकलेले असतात, कामावर परिणाम होत असतो। अशा पद्धतीने या झोपण्याच्या पद्धती आहेत। तुमचे आजार तुमचं आरोग्य याचं कसं निगडित आहे शास्त्रीय अभ्यासानुसार सायन्सनुसार आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर याच्यातून आपल्याला असं समजून येतो जितकं जास्त डाव्या अंगावर झोपू, डाव्या कुशीवर झोपू तितके जास्तीत जास्त आपल्या शरीराला या ठिकाणी फायदे जास्त आहेत। निरोगी असू शकता तुम्ही, दवाखान्यात आपल्याला जास्तीत जास्त जाण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे त्या ठिकाणी आता घोरण्याचा देखील तुम्हाला प्रॉब्लेम या ठिकाणी होण्याचा त्रास असेल तर कमी होऊ शकतो। त्यामुळे डाव्या कुशीवर झोपलं तर जास्तीत जास्त फायदा होऊ शकतात। जर बघा तुम्हाला जर झोपेचा प्रॉब्लेम असेल, रात्री 1, 2, 3 वाजेपर्यंत झोप येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना तुम्ही 1 ग्लास दूध त्यामध्ये थोडंसं या ठिकाणी आता तुम्हाला या ठिकाणी बदाम, त्या ठिकाणी थोडीशी नॉर्मल साखर, हळद टाकून तुम्हाला दूध प्यायचं आहे। दूध प्यायल्यानंतर तुमच्या शरीरातील कॅल्शियम पण वाढेल आणि लवकर झोप लागण्यास मदत सुद्धा होईल। तर अशा प्रकारचे झोपेबद्दल आरोग्याबद्दल तुमच्या माहिती या ठिकाणी समोर आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।